जाऊया मॅचच्या दिशेनं. मॅचला होतीये सुरुवात. 4 षटकांचा सामना. दुसऱ्या डावाची ही सुरुवात. प्रणय आणि प्रणव ही सलामीची जोडी. गोलंदाज आदित्य म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतो. पहिला चेंडू निर्धाव आला. पुन्हा एकदा आदित्य म्हात्रे पुढचा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. स्विच हिट केलाय. फटका भरपूर चांगला. बॉल चाललाय सीमारेषा पार. येतो हा चौकार. गोलंदाज पुन्हा सज्ज. स्टेप आउट झाला. मोठा फरार करायचा होता. अपील केली जाते परंतु पंचांनी बोट आकाशावरती उचलायच्या अगोदरच बॅटमन निघाला. पहिला धक्का लागलाय टीम जरीमरी अलीमगड संघाला. प्रणय पाटील बॅक टू द डगआउट. धन्यवाद. आमचे मान्यवर आमच्यापासून रजा घेत आहेत. आपण आली मौलाची उपस्थिती दाखवली. आपलं आम्ही मनापूर्वक आभार व्यक्त करतोय. असेच आमच्यावरती प्रेम राहू द्या. या चौथा हिरवा स्पोर्ट मानकोलीवरती प्रेम राहू द्या. जाऊया मॅचच्या दिशेनं. पहिला धक्का लागलाय प्रणय पाटीलच्या रूपानं. मागच्या मॅच मध्ये देखील प्रणयला फार काही चांगली खेळी करता आलेली नव्हती. नक्कीच सन्माननीय शत्रुघ्नजी केणी साहेबांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय. शत्रुघ्न केणी साहेब या आपण. यावेळी फुलटॉस होता. दिशा दिली आहे. फाईन लेगला खेळाडू 38 सर्कल मध्ये. बॉल सीमारेषा पार. चौकार. यानंतरची मॅच टीम जय दुर्गा सुरई विपक्ष NR बोरपाडा. दोन्ही कॅप्टन्सना विनंती आहे रिपोर्ट करायचा आहे. इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करूया. यावेळेस बॅकफूट वरती जाऊन अप्रतिम फटका. बॉल सीमारेषा बाहेर. 4 धावांसाठी चौकार. होता परंतु या मॅच मध्ये जर धावा बनल्या ना तर बॉलिंग अटॅक भरपूर चांगला. इनफिल्डच्या वरनं जबरदस्त फटका. सर्वेश पाटला करतोय चेंडूचा परंतु बॉल अडवू शकणार नाही. बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी 1 मोर. चौकार. चौकार हॅट्रिक कंप्लीट केली आहे मुकेश पाटील न. 16 धावा. 16 धावा. 16 ऑन बोर्ड. 16 धावा. नक्कीच षटकार हॅट्रिक कंप्लीट करणारा बॅटर रोनक वजे, आतिश माई आणि प्रतीक पाटील
त्यानंतर आज चौकार हॅट्रिक कंप्लीट केली जाते. विजय पाटील जे भरोडीचे त्यांनी पहिल्या दिवसामध्ये कंप्लीट केली होती. आणि त्यानंतर आज मुकेश पाटील जरीमरी अलीमघर संघाचा ज्यानं चौकार हॅट्रिक कंप्लीट केली आहे. बघा स्कोरर असे हवेत प्रत्येक चेंडू मागे अगदी सांगितलं जात आहे. विकेट हॅट्रिक देखील कंप्लीट झाली आहे. गोलंदाज सागर कारभारी पाहायला मिळतोय. यावेळेस फटका चांगला आहे. मिड विकेटला खेळाडू आहेत. एक सिंगल या चेंडूवरती. नक्कीच सागरचा या अगोदरच्या मॅच मध्ये देखील मी उल्लेख केला होता. तेव्हा तो बॅटिंग करत होता, आता गोलंदाजी करतोय की अष्टपैलू खेळाडू आहे. आणि सागर जास्त करून गोलंदाजीसाठी ओळखला जातो आणि अगदी मिडल ऑर्डर मध्ये तो बॅटिंगसाठी ओळखला जातो. आगीवेगळी बॉलिंग शैली त्याची पाहायला मिळते. अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाईल. एका धावेनं धावफलक पुढे सरकेल. 17 धावा, 18 धावा. गोलंदाज सज्ज. इनफिल्डच्या वरनं फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आहे, परंतु बॉल कव्हर रिजनला सीमारेषेच्या बाहेर चौकार. खेळाडू होता परंतु तू जास्त वाईडी शुभा होता. त्या अनुषंगानं बॉल अडवता आला नाही. या बॉल सीमारेषेच्या बाहेर निघून गेला. 4 धावा. अगदी चौकारांचा पाडा बोलतोय मुकेश पाटील. चौथा चौकार आला. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस डॉट बॉल. बघा सागरकडे गती आहे, चालाकी देखील आहे. आतापर्यंत 3 चेंडू त्याने टाकल्यात, 6 धावा खर्च केल्यात. त्यामध्ये एक चौकार आहे. धावफलक 22, 22 धावा. जबरदस्त बॉल, अपील आणि फिंगर अप. आणखीन एक धक्का. मुकेश पाटील बॅक टू द डगआउट. वादळी खेळी संपुष्टात आली आहे. बॅट्समन मुकेश पाटील बाद झाला. न्यू बॅटर भावेश पाटील आपल्याला पाहायला मिळतील. चांगली गोलंदाजी सध्या तर पाहायला मिळते, परंतु धावा चांगल्या बनल्यात. धावफलकावरती धावा 22. बावीस धावा. न्यू बॅटर भावेश पाटील. सागर कारभारी गोलंदाजी ट्रॅक वरती. दुसरं षटक मार्गस्थ. सागर सज्ज झाला. पहिला चेंडू स्विच करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाही. या पहिला चेंडू अशा प्रकारे खेळणं गरजेचं होतं का, हा एक प्रश्न नक्कीच असेल. कारण सेट झाला त्यानंतर आक्रमक खेळी तो करू शकतो, यामध्ये कोणती शंका नाही आहे. मागच्या मॅच मध्ये देखील त्याने लगावलेले जे 2 षटकार होते तेच टीमच्या कामी आले. गोलंदाज सज्ज झाला. यावेळेस बघा अगदी फटका फसलाय. चेंडू खाली भूषण येतोय. कोणती मिस्टेक त्याने केलेली नाहीये आणि विकेटचं बदन. आणखीन एक धक्का लागतोय, मोठा धक्का टीम अलीमगढ संघाला. पाटीलला माघारी परतावं लागेल. मोठा मासा का आला. कमांड डीजे. ऑर्डर लवकर पाठवायचा. आणि नक्कीच मी या अगोदरच्या चेंडूवरती उल्लेख केला होता
की सेट होऊन खेळला तर कुठे ना कुठे फायद्याचं राहील, परंतु मोठा फटका खेळायच्या नादामध्ये बाद झालाय. भावेश न्यू बॅटर राजू आलेत. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा. 22 बनलात. गोलंदाज विनीत आपल्याला पाहायला मिळतील. विनीत मुकादम. नक्कीच मी उल्लेख नेहमीच करत असतो अलिमगड संघाचा. पाटील परिवार आहे. प्रणय पाटील, प्रणव पाटील, मुकेश पाटील, भावेश पाटील आणि आता न्यू बॅटर राजू पाटील. विनीत मुकादम सज्ज झाला. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. लोअर फुल टॉस दिशा दिली आहे. फटका तर चांगला आहे, मात्र एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला जात नाही. एका क्षणाला वाटलं बॉल अगदी स्क्वेअर लेग रिजनला मारला असता तर 4 धावा निश्चित मिळू शकत होत्या, परंतु फटका चांगला होता. परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते. एक सिंगल आली आहे. गोलंदाज सज्ज. विनीत लेफ्ट आर्म अराउंड द विकेट. बाकफुटला गेलाय. फोर्सिंग स्ट्रोक कव्हर रिजनला. खेळाडू वाईडिश आहे. बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. जात आहे. लॉंगनचा खेळाडू 38 सर्कल मध्ये बोलवला जातोय. यावेळेस फटका चांगला. अगदी क्षेत्ररक्षक आता डीप मध्ये तैनात केला, त्या अनुषंगाने एक सिंगल. जर हा खेळाडू 38 सर्कल मध्ये असता तर आता चौकार असता, परंतु बघा हे तर क्रिकेट आहे. ही रणनीती आखली आणि कुठे ना कुठे एक्झिक्यूट देखील भरपूर चांगली केली आहे. विनीत मुकादम चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा सज्ज झाला. विनीत मुकादम. पुढचा बॉल यावेळेस खोदून काढला. एक धाव अतिशय वेगानं कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा अटेम्प्ट धोकादायक. एंडला बॅटर आणि डायरेक्ट हिट. डायरेक्ट हिट मधलं तर काम तमाम. बॅटर झाला बाद. पाटील आल्यात क्रमांक 6 वरती. यानंतरची मॅच टीम जयदुर्गा सुरई ए विपक्ष टीम येणार बोरपाडा. तुम्हाला हा दुसरा पुकार देण्यात येतोय. आपण इनिंग संपण्या अगोदर टॉस बॉक्स मध्ये रिपोर्ट करणं गरजेचं आहे. विनीत स्विच हिट केला. फटका हा देखील दर्जेदार आहे. बॉल वाईडिश लॉंग ऑनला जातोय. एक सिंगल या चेंडूवरती देखील कंप्लीट. नक्कीच सुमीची हाईट देखील थोडीशी छोटी आहे, त्यामुळे कुठे ना कुठे प्रश्न विचारले होते अंपायरला. विनीत मुकादम भरपूर चांगली गोलंदाजी उल्लेख केला. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा सज्ज झाला लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं. बॅटर राजू पाटील. फुल टॉस आहे. दिशा दिली आहे. काउ कॉर्नर रिजनला खेळाडू आहेत. एक सिंगल. फुलटॉस आहेत, परंतु फुलटॉसला कन्वर्ट केलं जात नाहीये मोठ्या फटक्यांमध्ये. 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर
धावफलकावरती धाबा 31. 31 धाबा. 31 बनलात, अजून किती बनतील. स्ट्रेंथ ॲबिलिटीज दोन्ही बाठरगडे. जयदुर्गा सुरई हे विपक्ष येणार बोरपाडा. त्यानंतर माच टीम वैदेही इंटरप्राइजेस झोन आंदुर्की, विपक्ष टीम जरीमरी अलीमघर हिमांशु पाटीलची टीम आहे. आज अलीमघर संघ दोन्ही संघ एकाच दिवसामध्ये आहेत. उद्याच्या दिवसामध्ये देखील भरपूर चांगल्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. उद्या फायनल डे आहे. उद्या कदाचित रजनी क्रिकेट देखील पाहायला मिळू शकतं. नक्कीच बोरपाडाचे बंटीजी शेळके विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपले देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अप्रतिम गोलंदाज बोरपाडा संघाचे बंटी शेळके या आपण. शेवटचं षटक रुपेश कारभारी गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिला बॉल आडव्या बाटनं काऊ कॉर्नर रिजनला खेळाडू आहेत सरळ त्याच्या झोलीमध्ये. विकेटचं बदन पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली आहे रुपेशनं घर संघाला. मिळतच असतात. आता सध्या अलीमगड संघाकडनं ही बंधूंची जोडी काय कामगिरी करेल. पहिल्या चेंडूवरती विकेट तर आली आहे यावेळेस बघा खुलवा टप्पाचा बॉल आणि एक धाव तर कंप्लीट केली जाते. बाट स्पर्श होता का अंबार सांगतात लेग बायचा इशारा आला म्हणजे पायाला ब्रश करून चेंडू गेला. शॉट दरम्यान कडं एक सिंगल या चेंडूवरती एका धावेनं धाव फलक 32 धावा 40+ टोटल विचार करत असेल सध्या तरी टीम अलीमगड संघ. रुपेश कारभारी पुढचा चेंडू सुमित साठी यावेळेस बघा ओ हो अप्रतिम फटका भीमटोला वज्रटोला बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला. जबरदस्त षटकार. मॅजिक बॉक्सच्या वरनं चेंडू निघून गेला. सज्ज झालाय गोलंदाज. पुढचा बॉल रुपेश राईट अप ओव्हर द विकेट. यावेळेस देखील गुड नाटेक सिक्सर देख बॉल सीमा पार षटकार. वॉट अ स्ट्रोक.
शेवटचा बॉल रडार मध्ये मिसाईल लॉन्च केली पुन्हा एकदा बॉल सीमारेषे बाहेर फिनिशिंग स्टाईल अगदी पहिल्या डावाचा खेळ समाप्त केलाय षटकारानं पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा बनल्यात त्या म्हणजे 50 आणि 51 धाबांची गरज सामना जिंकण्यासाठी टीम अर्णव एंटरप्राइजेस खारबाव संघाला अप्रतिम बॅटिंग शेवटच्या चेंडूवरती षटकार ठोकलाय हर्ष पाटीलनं 50 बनल्या 51 धावा बनवायच्या आहेत बनतील की डिफेंड केला जातील दुसऱ्या डावामध्ये नक्कीच आपण परिवर्तन करूया परंतु टॉस करणार आहोत जयदुर्गा सुरई ए विपक्ष टीम NR बोरपाडा संघ उपस्थित आहे टीम जयदुर्गा सुरई संघाचा कॅप्टन आपण रिपोर्ट करा अदरवाइज पेनल्टी लागू शकते बघा मी या अगोदर देखील उल्लेख केला आहे तुम्हाला वेळेवरती रिपोर्ट करणं गरजेचं आहे जर एक कॅप्टन नसेल तर धावांची पेनल्टी दोन्ही कॅप्टन नसतील तर षटक कमी केलं जाईल शिस्तबद्ध कॅप्टन लवकर यायचा जितेशजी केणी विनंती असेल या आपण आपल्या शुभस्ते टॉस केला जाईल दरम्यान आपण नाणेफेकी करणार आहोत कॅमेरामॅन आपण टॉस कव्हर करायचा आहे कॅमेरामॅन टॉस कव्हर करा हेड और टेल बोरपाडा संघाचा कॉल आहे आणि टेल आलाय नाणेफेकी जिंकली आहे टीम बोरपाडा संघानं मान्यवरांना विनंती आपण व्यासपीठावरती विराजमान जास्त वेळ घेणार नाही या फक्त डिसिजन सांगायचा सुरई संघाने नाणेफेकी जिंकली आहे सुरई संघ नाणेफेकी जिंकली आहे निर्णय सांगा फक्त क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि सुरई संघ विनंती असेल आपण व्यासपीठाच्या समोर यायचं येस सुरई संघाचा छोट्या विनंती आहे रुपेश दादा या आपण या स्पर्धेसाठी मित्रांनो आम्हाला विशेष सहकार्याचा लाभलेला आहे या स्पर्धेमध्ये आपण प्रथम क्रमांक जो तो पाहतोय तो प्रथम क्रमांक आम्हाला नक्कीच प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे स्वर्गीय संतोष कैलास माले यांच्या स्मरणार्थ श्री हरीश कैलास माली साहेबांकडून दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे जे ट्रॉफीज आहेत त्या ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर केलेल्या आहेत मोठलगावचे पोलीस पाटील उत्तम दत्तू पाटील साहेबांकडून स्वर्गीय मकरन दत्तू पाटील यांच्या स्मरणार्थ आणि मकरन स्पोर्ट्स मुठवाल संघाचे ते देखील सर्व आहेत ज्या संघाने या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवशी चांगली कामगिरी केलेली आहे त्यानंतर आपण पाहतो चौथ्या क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ती आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे स्वर्गीय कोंडीराम बाबू भोईर यांच्या स्मरणार्थ श्री प्रमोद कोंडीराम भोईर साहेबांच्या माध्यमातून त्यांचे देखील विशेष धन्यवाद या स्पर्धेमध्ये सन्मान चिन्ह आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत स्वर्गीय मथुरा बलिराम माले यांच्या स्मरणार्थ श्री ज्ञानेश्वर बलिराम माले साहेबांकडून तर या स्पर्धेमध्ये सामनावीर ज्या मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये पारितोषिक आपण पाहतोय
ज्यामुळे सचिन जयवंत माली साहेबांकडून स्वर्गीय ठकूबाई जयवंत माले आणि स्वर्गीय योगिता सचिन माले यांच्या स्मरणार्थ स्पॉन्सर केले गेलेले आहेत. त्यानंतर बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर श्री वासुदेव मधुकर भोईर यांच्या माध्यमातून स्वर्गीय मधुकर बाबू भोईर यांच्या स्मरणार्थ. त्यानंतर मालिकावीर हे पारितोषिक अरविंद परशुराम माले यांच्याकडून स्वर्गीय परशुराम गुलाब माले यांच्या स्मरणार्थ. बोलूया आपण एक सामन्याकडे. नाही ते 51 धावांचा 50 धावा अर्धशतकी मजल पहिल्या इनिंगमध्ये पाहायला मिळाले होते जरीमरी अलिमगड संघाकडून. इथे मात्र पहिला चेंडू फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूचा खरपूस समाज सीमापार. पहिल्या चेंडूवर हा चौकार. पहिल्या चेंडूवर चौकार पाहायला मिळतोय. सचिन मात्र मागील सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच ठरला होता आणि या सामन्यामध्ये या चौकारने स्वतःचा आणि संघाचं अकाउंट त्याने ओपन केलेलं आहे. आव्हान आहेत 51 धावांचा. एक्सपर्ट स्कोररच्या भूमिकेमध्ये धनाजी पाटील मास ज्यांची कामगिरी खास पाहायला मिळालेली आहे. त्या दिशेने हा फटका देखील पाहायला मिळतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट. इथे मात्र एक धाव फलंदाज पूर्ण करतात. क्विक थ्रो येतोय. सिंगल रन्स सिंगलपेक्षा अधिक नाही. सिंगलने संघाची धावसंख्या 5 वर पोहोचतोय. पहिल्या इनिंगमध्ये जर बघितलं तर नक्कीच शेवटच्या षटकामध्ये अमित पाटील याची विस्फोटक फलंदाजी पाहायला मिळाली होती. वन डाऊन पोझिशनला मुकेश पाटील यांनी 16 धावांचं योगदान दिलं होतं. सुमित पाटील याचे 2 षटकार पाहायला मिळाले होते. सुमित पाटील याची या चांगली फलंदाजी पाहायला मिळाली होती. मुकेश म्हात्रे इथे मात्र गली रिझल्ट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. थोडीशी चुकीची दुरुस्ती ते आमचे स्कोरर यांच्याकडून नक्कीच म्हात्रे आडनाव तिथे लिहिले गेलेले आहे. मुकेश पाटील आहे खरं तर. एकावन्न लक्षाचा पाठलाग अर्ध मिनिटामध्ये खारबाव संघ करतोय. पहिल्या सामन्यामध्ये आपण जर बघितलं तर दोन्ही संघांनी दिमागदार विजय संपादन केलेला आहे. मात्र दुसऱ्या फेरीमध्ये हे 2 संघ आता मात्र आमने सामने पाहायला मिळत आहेत. स्विंग अँड मिस आणि इथे मात्र बॅटचा हलकासा हर्ष क्षेत्ररक्षण करणाऱ्या क्षेत्रामध्ये हर्ष. पहिला फलंदाज बाद. इथे मात्र हादरा बसो अर्ध इंडोमध्ये खारबाव संघाला. सचिन म्हात्रेने बाद होण्यापूर्वी आपल्या संघासाठी 5 धावांचं योगदान दिलेलं आहे. मात्र खूप मोठा आदरा मित्र म्हणेन, कारण जो फलंदाज मागील सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच ठरला होता तो फलंदाजी ते स्वस्तात बाद होऊन व्यानमध्ये परतलेला आहे. नेक्स्ट बॅटर लगेच मैदानामध्ये पाठवायचा आहे, कारण टाइम आउट हा देखील क्रिकेटमध्ये रूल आहे. आपण पाहतो या विश्वचषकामध्ये याच प्रकारे श्रीलंकेचा एंजोलो मॅथ्यूज बांगलादेश विरुद्ध टाइम आउटच्या रूलने बाद दिला गेला होता. त्या अगोदर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही फलंदाज अशा प्रकारे बाद दिला गेला नव्हता. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये मात्र हिमाचल प्रदेशकडून रणजी सामन्यामध्ये अशा प्रकारे पहिला फलंदाज क्रिकेटमध्ये बाद दिला गेला होता. टाइम आउट, कारण जो वेळ आपल्याला दिला गेलेला असतो त्या वेळेच्या आतमध्ये जर कुठला फलंदाज खेळपट्टीवर येत नाही तर डायरेक्ट तो फलंदाज बाद घोषित केला जातोय. त्याला टाइम आउट असं म्हटलं जातं आहे. इथे मात्र इम्प्रोज फटका खेळण्याचा प्रयत्न, फाईन खेळण्याचा प्रयत्न होता, धाव घेण्याचा प्रयत्न, तालमेलची कमी आणि इथे मात्र आपण पाहतोय 9 ते हमी आणखीन एक फलंदाज बाद. इथे मात्र अर्णव इंडोबाजे खारबाव संघाचा. आदित्य मात्र आल्या पावली माघारी परतताना भोपला फोडण्याची देखील त्याला संधी मिळालेली नाही. थोडीशी दलमली सुरुवात आपण बघतोय. 51 लक्षाचं पाठलाग करताना अर्णव इंडोबाजे खारबाव संघाचे 2 हादरे सचिन म्हात्रे आणि आदित्य म्हात्रेच्या रूपाने पाहायला मिळाले आहेत. न्यू बॅटर श्रुतिक कारभारी आता मात्र खेळपट्टीवर पाहायला मिळतोय. तर सामोर जाईल फलंदाज भूषण कारभारी. गोलंदाज मुकेश पाटील फ्रंटलाईन गोलंदाज. इथे मात्र मिड विकेटच्या वरून चेंडूला फिरकावून दिलेले सीमा पार. 6 धावांसाठी षटकार.
आणि षटकाची देखील समाप्त होते. पहिल्या षटकाची समाप्त झाले आणि पहिल्या षटकाची समाप्तीनंतर अर्ध इंडोबाजी स्कारबॉ संघाची धावसंख्या 2 बाद धावफलकावर 12 धावा, 51 धावांचं लक्ष आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल जयदुर्ग सूर्य विपक्ष एनआर बोरपाडा या दोन संघामध्ये. आणि त्यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल वैधी इंडोबाजी जुनादुर्ग विपक्ष जरीमरी अलिमगड. अलिमगडचा आणखीन एक संघ आपल्याला आज इन एक्स मध्ये पाहायला मिळाला. अलिमगड एक्सप्रेस हिमांशू पाटील. इथे मात्र समोर खेळलेल्या चेंडूला एक धाव फलंदाज पूर्ण करतात. एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगलने वाढून होते. धावफलकावर 13 धाव. आव्हान येते 51 धावांचा 51 लक्षाचा पाठलाग अर्ध इंडोबाजी स्कारबॉ संघ करतोय. या स्पर्धेमध्ये या एकमेव अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. या न्यूज अंजूर संघाचा प्रतीक पाटील ज्यांनी या 62 धावा कुठून काढल्या होत्या. आणि इथे मात्र फलंदाज बाद. आणखीन एक हादरा भूषण कारभारीच्या रूपाने अर्ध इंडोबाजी स्कारबॉ या संघाला. टॉपरचे 3 फलंदाज बाद झाले आहेत. आपण पाहतोय या न्यू बॅटर आता मात्र सर्वेश कारभारी या मिडल ऑर्डर मध्ये या मधल्या फलीमध्ये खेळण्यासाठी आलेला आहे. येणाऱ्या फलंदाजामध्ये सागर कारभारी याचं येणं देखील बाकी आहे. ज्या फलंदाजा नावे नक्कीच अनेक विक्रम आपल्याला पाहायला मिळतात. नक्षत्र इंडोबाजी चौदरपाड संघाविरुद्ध देखील पराभूत झालेला सामना त्यांनी आपल्या संघाला जिंकून दिला होता. आणि ढोंडावडील या चषकामध्ये देखील जयभजन गोडसे बी संघाविरुद्ध लसित मलिक भिवंडी कपिल केनीची या चांगली नक्कीच खबर घेतली होती. इथे मात्र ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला जातोय. चांगली रन मिळतो विकेट. आणि अशा प्रकारे 2 धाव फलंदाजाने पूर्ण केलेले आहेत. या 2 धावीने कारबॉ संघाची धावसंख्या वाढते धावप्लेवर पोहोचते ती 15 वर. भावेश पाटील दुसरे षटक घेऊन आलेले आहे. सामना फलंदाज सर्वेश कारभारी. इथे मात्र सुरेख फटका मात्र गॅप शोधू शकले नाही. कव्हर रिझन मध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. फक्त एकच धाव घेण्याची संधी. थोडासा निराश नक्की सर्वेश कारभारी असेल कारण कवडचा अतिशय आपलातून फटका होता मात्र गॅप त्याला शोधता आला नव्हता. इथे मात्र खोलवर डब्याचा चेंडू अगदी पूर्णपणे खोलून ठेवलं होतं फलंदाजाला. मात्र बीट होतो शिक्षक आणि या त्याचा फायदा मिळतोय कारबॉ संघाला. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतायत. सुमित पाटील आणि अमित पाटील तसेच याजनासाठी या श्रींग इताडकर कालेर यांच्याकडून अधिक शुभेच्छा आलेल्या आहेत.
क्लीन बॉल अराउंड लेग आणि त्रिफला बाद. यू मिस अ डेफिनेटली हिट. आणखीन एक फलंदाज बाद खारबाव संघाचा. जरीमरी अलिमगड संघासाठी आणि खास करून जुले बंधू सुमित पाटील आणि अमित पाटीलसाठी या, तसेच खासदार चषकासाठी या काल्हेर येथून श्रेंग इताडकर जे या क्रिकेटचे खंदे समर्थक आहेत त्यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा दिल्यात. खूप खूप धन्यवाद श्रेंग इताडकर. आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. चार फलंदाज बाद झाले तर अर्ध्या मिनिटामध्ये खारबाव संघाची या धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 17 धावा. 51 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग अर्ध्या मिनिटामध्ये खारबाव संघ करतोय. आणि या बहुचर्चित बहुप्रतीक्षित आता मात्र खेळाडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय सागर कारभारी. कल्पेश पाटील आणि मनोज पाटील मॅन फ्रॉम वडगर यांच्याकडून अर्ध्या मिनिटामध्ये खारबाव संघाला हार्दिक शुभेच्छा दिल्यात. खूप खूप धन्यवाद कल्पेश पाटील आणि मनोज पाटील. आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. कालिका माता वडगर संघाची नक्कीच ही बिनीची जोडी आपण पाहतो आणि त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी आणि खास करून अर्ध्या मिनिटामध्ये खारबाव संघासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. अमित पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. आज सुमित पाटीलाने नक्कीच फलंदाजीमध्ये 13 धावांचं योगदान महत्त्वाचं दिलं होतं, ज्यामध्ये 2 षटकारांचा समावेश होता. त्याच्या समेत अमित पाटील देखील पाहायला मिळाला होता. इथे मात्र गुडघ्यावर बसून हा फटका गेलेला आहे. चेंडू निघून जातोय या स्क्वेअर ग्रीजनच्या वरून सीमापार षटकार. व्हॉट अ शॉट. आपण रिप्ले मध्ये पाहू शकता घुटना टेकवर सिक्सर देख. स्लॉक सिपचा फटका आपण पाहतो या फलंदाजी बॅट मधून. धावसंख्या 6 ने वाढून होते धाव फलकावर 23 धावा. अमित पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सामना करत फलंदाज श्रुतिक कारभारी. या अमितचं स्वागत श्रुतिकने या षटकाराने केलेलं आहे. आव्हाने 51 धावांचा संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 23 धावा. इथे मात्र डाऊन द ग्राउंड हा फटका केलेला आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल, चांगला प्रयत्न पाहायला मिळतोय. या चेंडू अडवला जातोय. एक सिंगल रन फलंदाज पूर्ण करतात. सिंगल पेक्षा अधिक नाही. सिंगल संघाची धावसंख्या 24 धावा. बंटी शेलके या साहेबांना विनंती असेल की पण आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. अजित भोईर जे स्पर्धेचे आयोजक आहेत त्यांच्याकडून आपल्याला आमंत्रित केले जात आहे. बंटीजी शेलके. इथे मात्र पंचाचं बोर्ड आकाशाकडे. फलंदाज बाद. आणखीन एक हातरा बसतोय या अर्ध्या मिनिटामध्ये खारबाव संघाला. बिग ब्लो मोठा मासा गळायला लागतोय. बडी मछली जाल में फंसती हुई. बिग फिश इन नेट सागर कारभारी. आपण पाहतो या सागर कारभारीच्या रूपाने अगदी सागर कारभारी स्वस्तात बाद होऊन वेळमध्ये परतलेला आहे. आणि आता मात्र अडचणी वाढतील की त्या अडचणीतून श्रुतिक कारभारी आणि अनिकेत काटे संघाला बाहेर काढेल पाहावं लागेल. लक्ष येते 51 धावांचा संघाची धावसंख्या 24 आपल्याला पाहायला मिळते.
9 चेंडू आणि 9 चेंडूमध्ये इथून आमचे एक्सपर्ट स्कोरर धनाजी पाटील सांगतात की 27 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र चेंडू निघून जातो या इष्टरक्षकाच्या हातामध्ये. अमित पाटील गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय तर सामना करेल फलंदाज अनिकेत काठे. इथे लॉप केलं चेंडूला लॉफ्टेड फटका. प्रयत्न चांगला पाहायला मिळाला होता मात्र झेल अखेर ड्रॉप केला जातोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतात आणि संघाची धावसंख्या 26 धावा 25 धावा आणि इथून 26 धावांची आवश्यकता आहे. धावसंख्या 25 धावा आणि 26 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. विजयासाठी अर्धे इंडोबाजी कारभार संघाला फक्त 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 7 चेंडू 26 धावांची आवश्यकता. इथे वेगवान चेंडू आणि चांगला चेंडू निर्धाव चेंडू या षटकाची देखील समाप्त होते. 3 षटकाची समाप्त झाले. 3 षटकाची समाप्तीनंतर अर्धे इंडोबाजी कारभार संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 25 धावा. सहा चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता इक्वेशन इथे मात्र पाहायला मिळत आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. आणि शेवटचे षटक हर्ष पाटील मागील सामन्यामध्ये सामनावीर आपण पाहतो ज्यांनी अतिशय सुरेख षटक हाताळलं होतं आणि तो सामना नक्कीच लो स्कोरिंगचा सामना आपल्या संघाला आपल्या गोलंदाज जोरावर जिंकून दिला होता. हर्ष पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. इथे उंचावरून खेळण्याचा प्रयत्न आहे. शतक तिथे सज्ज आणि आणखीन एक फलंदाज बाद झेलबादच्या रूपाने. आता मात्र इक्वेशन अवघड बनताना आपण पाहतोय कारण आपण प्रचित इंडोबाजीचे प्रोप्रायटर प्रदीप रघुनाथ पाटील फॅम टीम पूर्णपणे 4 झालेले आहे. जरमरी अलिमगड संघ 5 चेंडू 26 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र फाईन केलेला चेंडू लॉंग लेग रिझल्ट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दोन क्षेत्रक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. चांगले क्षेत्रक्षम पाहायला मिळतं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तालमेल पाहायला मिळत नाही. फक्त एकच धाव असणार आहे आणि इथे मात्र आणखीन एक फलंदाज धावचित्रपणे बाद.
मन करताना पाठ जड नक्कीच अलिमगड संघाचा ते इथे मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे आणि चेंडू निघून जातोय सीमा पार मिड विकेटच्या वरून षटकार. दोन चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. मिशन इज इम्पॉसिबल. गुडघ्यावर बसून खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र पूर्णपणे आपण पाहतोय पराभव मान्य. लेगबाचा इशारा येतोय या दुसऱ्या विजयाच्या उंबाट्यावर आपण पाहतोय प्रदीप पाटील फॅम टीम दरिमरी अलिमगड हा संघ. कारण केवळ एका चेंडूने या विजयापासून दूर आहेत. बॅक टू बॅक दुसऱ्या सामन्यामध्ये या चांगलं प्रदर्शन अलिमगड संघाकडून पाहायला मिळत आहे. इथे मात्र फटका फसलेला आहे. झेल सुटला असला तरी मात्र हा सामना सोडलेला नाही. अलिमगड संघाने हा सामना जिंकलाय. अभिनंदन प्रदीप पाटील. अभिनंदन दरेमरी अलिमगड अँड हार्ड लक अर्धवंडूबाजी स्कारबाव. तर या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच कडे बनवले आणि आमचे एक्सपर्ट स्कोरर धनाजी पाटील मास आमच्यापर्यंत माहिती पुरवतात की या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच दरम्यान भिनार गावचे समाजसेवक रमेश भोईर साहेबांकडून देखील या स्पर्धेसाठी या खेळणाऱ्या सर्व संघासाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद रमेश भोईर साहेब. भिनार आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचकडे आपण बोलूया. आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच खरं तर काढणं अवघड झालं होतं कारण 2 ते 3 दावेदार होते. मात्र अखेर धनाजी पाटील आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत की या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ठरलेलं आहे मुकेश पाटील, ज्याने फलंदाजी करताना 16 धावांचं योगदान दिलं होतं. आणि गोलंदाजी करताना आपण जर बघितलं तर एक विकेट देखील पॉवरच्या षटकामध्ये चटकवला होता. तो ऑलराऊंडर परफॉर्मन्स करणारा मुकेश पाटील ठरला या सामन्याचा सामनावीर.